तर नमस्कार. आज तुम्ही मंत्र पुढे चालले आवरून सावरून. तर आज मी चाललेली आहे, ही माझी मोठी जाऊबाई. आज आम्ही चाललेलो आहोत गावी. अहो फ्रीजच घेतलंय, सॉरी कूलरच घेतलंय, सॉरी खुशीमध्ये होता असं कधीतरी. तर हवा घेऊन राहिलेली आहे, थंडा थंडा कुल कुल. चला आताच निघायचं होतं आम्हाला. सकाळ म्हणता म्हणता कमीत कमी 9 ते 9:30 झालेले आहेत. आता इथून निघता परत 10 होणार आहेत बाहेर निघूच तर. पण निघतो आम्ही. जाऊया मग आज गावाकडे. आज दाखवू मला गावाकडचा नजारा. बाय बाय. सध्या इथं आंबे घेतात, टेस्ट करते आंबे. केशर आणि हा लालबाग. हा हा ब्लॉगिंग आम्ही यूट्यूब चॅनल आहे. त्याला निघालो तर आम्ही सध्या इथून आम्ही चांदणी चौक पास केलाय. एक 1-1.5 तासात पोहोचलो नाही का. ऊन पण भरपूर पडले, लवकर निघायचं होतं. आपलं इकडं चांदणी चौक आहे, इकडं मागे चांदणी चौक आहे आणि हा बीडनगर रोड. तर चला जाऊया. तर ना आम्ही निम्मे रस्त्यात आलोय आता. पण मला मेन म्हणजे ना गावाकडे न यायचं कारण ना, इकडं जवळपास जवळजवळ घर नसतं आणि इकडं करमत नाही बरं का. आणि एक म्हणजे हे रस्ते आहेत ना, हे रस्तेच कधी नीट झालेले नसते. पहिले कधी बघा, कधी पण यावं इथं रस्त्याचं काम चालूच असतं. कधी पण. मला 2-3 वर्ष झाले त्याचे मी जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा रस्त्याचं काम चालूच होतं. रस्ता पूर्णच होत नाही, कवर होत नाही. नाही एवढा टप्पा झालाय आता. पहा हा रस्ता एवढा आणि एवढाच रोड नीट केलाय. कुठं झालाय पुढं? हा चला एवढं झालाय वाटतं. पुढं झालाय मागाकडं झालेलं नव्हतं. या साईडला सारं असंच हे झालं. मी आता तुम्ही म्हणता मी असं करून केलंय. हे उन्हापासून संरक्षण चालू आहे माझं. आता झाला, छान झाला, रस्ता झाला. तर जाऊया गावाला. तर हा आहे आमचा पाणी पिण्याचा ब्रेक. लिहून भरपूर असं ऊन पडलेलं बघू शकता. बाहेर पडू नका. बघू शकता आंब्याचं झाड रस्त्याच कडेला. तर सावलेलं भारी वाटलं. रस्त्याने गाड्याच नाही तर माहिती आहे का. ऊनच तेवढे हो. एवढं ऊन पडलं बघू शकता इकडं पण. आणि आपला अवतार मस्त पाणी पिलो थंड थंड. फ्रीज मधून पाणी घेऊन आलं. थोडं राहिलंय. लयच ऊन पडलंय. कधी नाही. पण भूक लागली मला. नाही कुठं नाश्ता पण थांबावा. नाश्त्याला थांबावं लागेल पहिलं. तर चला भूक लागलेली म्हणतात. थोडं राहिलंय, पुढं गेलो खायला थांबू कुठतरी. दमानी का जरा नुसतं मिसळवर जोर आहे. नुसतं मिसळवर जोर आहे. भरपूर असं ऊन पडलेलं आहे. आम्ही आलेलो इथं काही खावं म्हणलं. सकाळी उपाशी आणले भरून. चला आलो जवळजवळ, निघूया. तर फायनली आम्ही जवळजवळ घराच्या आलेलो आहे. तुम्ही बघा वावर शहर रस्ता आणि ह्या रस्त्यातून इकडून या अशा गावातून गुणवाराचा नवरा शिकून काढलेला आहे. तर बघा किती अडचणी आल्या असतील मला. दगड धोंडे, काटेरी रस्ते, काटेरी कुटेरी रस्त्यातून माझा नवरा शोधून काढलाय मी. तर चाललोय आता मी अजून जवळपास घर आलेलंच आहे ना. उन्हातानाचे कसं आंब्याखाली बसलेत बाबा तिकडे. पा रेल्वे पटरीच आहे आपल्या घराजवळ येऊनच. माझे घर तिकडच्या पलीकडच्या साईडला आहे. आपल्याला असं होऊन या पुढं होऊन जाऊ नका असं जायचं आहे. तर जाऊ घरी. तर फायनली आलो तर आम्ही घरी. भरपूर असं होऊ शकता. पूर्ण होतं हे झालं. हे तरी झाड येतं बरं. हे तरी तर मुरग्या याहू हे ओरडतात त्या पलीकडं वगैरे. ते तर कोंबड्यांचं घर आणि म्हैस पलीकडे ते दाखवते तिकडं. तर चला बघू काय होतंय.
हे काय म्हणे? अरे हे असं कुठं पण पाहायला नाही भेटत बरं का. गाईसाठी गावाकडेच यावं लागतं. आपलं काय म्हणतात तिथं माठ वगैरे गाड पाण्याचं तिथं आपले जुनी माणसं काय करतात माहिती का, पाण्याची बॉटलला असं पोतं वगैरे काहीतरी लावून ठेवतात आणि त्याला छान असं ओलं करून असं हे बांधून झाडाला लटकवतात, जेणेकरून गार पाणी होते. तर तुम्हाला पिऊन दाखवते कसं पाणी असतं. कधी असं गार पाणी झालेलं एकदम मस्त छान. तर तुम्ही पण एकदा उन्हाळ्या दिवसात असं ट्राय तर आपण पण पिऊन बघू थंड पाणी. या. हे काय म्हणे? अरे हे असं कुठं पण पाहायला नाही भेटत बरं का. गाईसाठी गावाकडेच यावं लागतं. आपलं काय म्हणतात तिथं माठ वगैरे गाड पाण्याचं तिथं आपले जुनी माणसं काय करतात माहिती का, पाण्याची बॉटलला असं पोतं वगैरे काहीतरी लावून ठेवतात आणि त्याला छान असं ओलं करून असं हे बांधून झाडाला लटकवतात, जेणेकरून गार पाणी होते. तर तुम्हाला पिऊन दाखवते कसं पाणी असतं. कधी गार पाणी झालेलं एकदम मस्त छान. तर तुम्ही पण एकदा उन्हाळ्या दिवसात असं ट्राय तर आपण पण पिऊन बघू थंड पाणी. तर आता हे आता आवरून सावरून काय करतायत सांगा हो, कुठं जायचं आता आपल्याला? सप्त्याला तर शेवटचा दिवस आहे आज. सप्त्याचा शेवटचा दिवस आहे. तर आम्ही आवरून सावरून काय जातोय आता नाही का. हे आमचं घर आणि मी पण आवरले बरं का खरं तर. ही आमची सासूबाई, दीर. तर फायनली मी पण आवरून रेडी झालेली आहे. सांगा मी कशी दिसते. ही माझी जाऊबाई इकडं आवडते. जाऊया आपण, काय म्हणतात त्याला, कुठं जायचं, सप्त्याच्या ठिकाणी जाऊया. तर आता आम्ही सप्त्याच्या ठिकाणी चाललेलो आहोत. बघा आता मस्त आवरून फ्रेशमध्ये होऊन आम्ही मस्त चाललोय. जाऊया तुम्हाला तिथं आता गेलं तिथला मोल काय म्हणतात ना, तिथलं वातावरण दाखवते कसं आहे घरी. ते वाटत आता यांचे भाऊ दिसलेले आता मारतीन गप्पा. चल ना.